नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सांबरे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्वती दर्शन येथे मानमोड्या म्हसोबा नवरात्र उत्सव समितीतर्फे कुमारी प्रांजल तेजस रावडे यांच्या स्मरणार्थ उपयुक्त उपक्रम राबवण्यात आला. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर समाजातील मुली व महिलांना भगवे स्कार्फ वाटप करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना माननीय श्री बाळासाहेब भामरे व श्री तुषारदादा भामरे यांची होती. यावेळी हिंदू आघाडीचे ज्येष्ठ नेते मिलिंद भाऊ एकबोटे, भाजपचे शहर अध्यक्ष धीरजदादा घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेविका रुपालीताई ठोंबरे पाटील, माजी नगरसेविका अनिताताई भामरे, पतित पावन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर व संदीप मोहिते पाटील व तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या हस्ते आरती करून उपस्थित महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमात महिलांच्या हस्ते 100हून अधिक व मुलींना स्कार्फ वाटप करण्यात आले व इतर मुलींना कोजागरी पौर्णिमेनिमित्त मंडळाकडून स्कार्फ वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ही संकल्पना भविष्यात समाजात महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला अधिक प्रमाणात महिला व मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. म्हणजे हा विजयादशमीचा शुभदिन आहे आणि वर्षापासून मर्जीने असलेल्या देवीची पूजा करताना संपूर्ण मानव जातीला स्त्रीच्या सामर्थ्याची, स्त्रीच्या शक्तीची, स्त्रीच्या पवित्र्याची माहिती मिळावी हा उद्देश ठेवून हा नवरात्र उत्सव साजरा करण्याची परंपरा हिंदू धर्मात निर्माण झालेली आहे. भगवा रंग हे तेजाचं प्रतीक आहे, त्यागाचं प्रतीक आहे, पराक्रमाचं प्रतीक आहे आणि ज्या भगिनी हा भगवा स्कार्फ प्रदान करतील त्यांना तर त्या स्कार्फच्या रंगामुळे बळ येईल, त्याच्यामुळे एक मोठी ऊर्जा निर्माण होईल. पण या स्कार्फच्या दर्शनाने कोणाची विकृत मनं असतील तर ती पण सुधारतील, असा दुहेरी फायदा या भगव्या स्कार्फचा निश्चितपणे होईल. आणि अतिशय सुंदर अशी कल्पना विजयादशमीच्या दिवशी योग्य प्रकारे राबवून खऱ्या अर्थाने वैचारिक शिवबंधन आज बाळासाहेब भामरे
श्री आई जगदंबेच्या चरणी सप्तशृंगी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. पतित पावन संघटना पुणेचे अध्यक्ष मान्य श्री श्रीकांतजी शेटकर हे आपल्या आरती उघडल्यानंतर बाळासाहेबांच्या आशीर्वादाने प्रेरणेने गेले 35 वर्ष हे भगव्याचंच काम करत आहेत आणि आता येणाऱ्या काळामध्ये माता भगिनीकडं वेगळ्या वाकड्या नजरेने बघण्याचा कुणाचा दृष्टिकोन होत असेल तर तो दृष्टिकोन बदलावा. एक जातानी महिला तिच्या तोंडावरती डोक्यावरती भगवा मोफत दिसल्यानंतर तिच्यावर जर अन्याय करण्याचा कोणी प्रयत्न केला तर भगवे कार्यकर्ते हिंदू कार्यकर्ते तिचे रक्षण करतील अशी भावना त्यांनी या ठिकाणी मांडली. बाळासाहेबांच्या ह्या उपक्रमाला पुणे शहर पतित पावन संघटनेतर्फे शुभेच्छा.